महाराज, घरच्या मोठ्या माणसाला पर्याय नसतो. त्याला कुठल्याही परिस्थितीत उभं राहावंच लागतं. आता या कुटुंबासाठी तरी स्वतःला सावर. सावरा महाराज, सावरा स्वतःला. अध्यक्ष, आम्ही पुढची तयारी पाहतो. बघा, मेवणे साहेब, मेवणे साहेब, पोलीस आलेत. शास्त्री बुवा, पोलीस आलेत, पोलीस. अध्यक्ष दिग्रसकर, पोलीस? अरे यार, आता यांच्या समोरही अजून नाटक करत बसावं लागेल. साहेब, पोस्टमॉर्टम रिपोर्टचं काय झालं आणि बॉडी कधी ताब्यात मिळेल? उद्या सकाळी मिळेल. माफ करा, पण मला सगळ्यांशी एकदा जरा बोलायचं आहे. कशाबद्दल? रुटीन एन्क्वायरी आहे, चौकशी करावी लागेल. चौकशी? होय. डॉक्टर गोपाळ दिग्रसकरांची बॉडी ज्या अवस्थेत लटकलेली होती त्यावरून तरी असंच वाटतंय की ही एक सुसाईड केस आहे. नाही, तुम्ही चुकीच्या दिशेने तपास करताय इन्स्पेक्टर सर. आमचा गोपाळ सुसाईड करूच शकत नाही. नाही करू शकत सुसाईड. म्हणजे नाही करणार सुसाईड. नाही करू शकत तो. गोपाळ सुसाईड नाही करणार. त्याचा खून झालाय. आणि तो खून या श्रीकलेनं केलाय. हो, काय बोलताय तुम्ही? इतका घाणेरडा आरोप करताय तुम्ही माझ्यावर? त्यापेक्षा मारून काय नाही टाकत मला एकदाच. मारून टाका एकदा. मारून टाका. ज्या माणसावर जीवापेक्षा जास्त प्रेम केलं त्याचाच मी जीव घेईन.
कसला हं? कसला सूड उगवताय माझ्यावर? आल्यापासून बघते घरात कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आरोप माझ्यावरच टाकताय तुम्ही. काय काय चाललंय? अहो इंद्रायणी ताई, माझं कुंकू पुसल्या गेलंय. दुःखाचा डोंगर कोसळलाय हो माझ्यावर. इतके घाणेरडे आरोप का करताय? माझा माझा गोपाळ त्याचा जीव मी नाही. उलट्या काळजाचीस तू. तुझ्या ह्या रडण्याला ना भीक घालत नाही मी. नाटक करतीस. वाटुळ वाटुळ करायला आलीस आमच्या घराचं. मारलंस आमच्या गोपाळला. तूच मारलंस. तुला सोडत नसते मी. तुला सोडणार नाही मी. तूच मारलंस. मारस. एक शब्द बोलू नकोस आता. तुझ्या तोंडातून जर श्रीकलाविषयी आता एक जरी वेडावाकडा शब्द आला तर इंदू मी तुला व्यंकट भाऊजी, आता जाऊ. मला माहित नाही ही कसली आहे. हिंदू अगं भास्कर, अगं वेळ काय? तू काय बोलतेस? वर्ग गेलंय आमचं. सगळं तारतम्य सुटलंय का तुझं? ही पोरगी खून करणार आहे का? काही बोलू नकोस शकू. काही उपयोग नाहीये हिला सांगून. मती भ्रष्ट झाली या पोरीची. नाही अहो महाराज, मी खरं सांगते. मीच मारलाय आपला गोपाळ. विठ्ठलाच्या बस. विठुरायाचं पवित्र नाव तुझ्या तोंडातून सुद्धा काढू नकोस. दूर हो. हो तू. एक शब्द बोलायचा नाही आता माझ्याशी. एक शब्द नाही बोलायचा. का बोलायचं?
का गप्प बसायचं? वहिनी, काय बोलते ही पोरगी? बघा ना तुम्हीच. हिच्या म्हणण्यानुसार स्वतःच्याच नवऱ्याला या श्रीकलाने मारले. काय म्हणायचं काय आता हिला? काय चुकीचं बोलतेय ती? मला पण तेच वाटतंय. ही मसांतोत्री माझ्या समोर येता जाता त्या इंदीची नालस्ती करायची आणि आज अशी का बोलतीये? मोठे बाई, तुम्ही करताय हे? तुम्ही बोलताय? तुम्ही खऱ्याची बाजू घेतली. जी आजवर व्यंकट भाऊजींनी घेतली. माझ्या सुनेची मती भ्रष्ट झालेली नाहीये. दिग्रसकरांच्या घराचे रक्षण करते ती. आणि माझ्या सुनेवर 100% विश्वास. आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतंय, पण सासूबाईंचं एक कळत नाही. जर ती म्हणतीये श्रीकलानं खून केलाय, तर श्रीकलानं खून केलाय. अहो वहिनी, या अशा परिस्थितीत तरी तुम्ही या पोरीवर चिखलफेक नका करू. अहो माझं ऐका तुम्ही. काय असं? आणि तुम्ही इंदूवर चिखलफेक करताय तो? हे बघा, मी ते मला बाबा बाबा बाबा, एक मिनिट मला बोल. श्रीकला 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 काय झालं? श्रीकला उठ. अगं काय होतं? श्रीकला उठ. हा पण त्या श्रीकलेचाच प्लॅन नसेल ना? इंदू, डॉक्टर आले. सॉरी फॉर युअर लॉस. डॉक्टर गोपाळची बातमी मला समजली. पण ते जरी नसले तरी त्यांचा अंश मागे. म्हणजे श्रीकला? येस, शी इज प्रेग्नेंट.
त्यांना दिवस येईल. तुम्ही त्यांची काळजी घ्या. मी आज सोडून तर नाही. डॉक्टरांनी सांगितलंय खरं, पण या श्रीकलेच्या करणीमुळे काही कळतच नाही. ही पोरगी खरंच पोटूशी हाय का नाही काही कळायला मार्ग नाही. इंदे, हे बघा मोठ्या बाई, आता श्रीकला खरं बोलती का खोटं हे श्रीकलेला विठुरायालाच माहितीये बघा. खरं एक नंबरची कारस्थानी, मुलखाची अवलक्षणी, विश्वास ठेवायच्या लायकीची नसलेली पोरगी. ही असली पोरगी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिली. हे लावले मल्ल्यासारखी हातात सापडतच नाही, निसटूनच जाते. हो ना. वा, दोघींमध्ये एकमत. वा आई, वा इंदू. खरं तर मला तुम्हाला दोघींना असं एकत्र बघून आनंद पाहायला पाहिजे ना. विठूच्या वाडीला लाडू वाटायला पाहिजे मी. तसं काही नाही होते. तुम्हाला दोघींना असं बघून ना मला दुःख होत आहे, राग येतो मला, प्रचंड राग. असल्या अभद्र वेळी किती अमंगल युती केली तुम्ही दोघींनी. पण कशासाठी आणि का? हा तो, अरे असं का बोलतोय तू? खरंय तेच बोलतोय इंदू. इकडे माझा भाऊ कोपात आता गेलाय आणि तुम्ही दोघी, आणि इकडे तुम्ही त्याच्या माघारी त्याच्या विधवा बायकोला आधार द्यायचं सोडून नाही ते बोलतायत, नाही ते आरोप लावतायत तिच्यावर. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला दोघींना असं वागताना लाज कशी काय नाही वाटली?